तर बघा बऱ्याच दिवस झाले बाजारी आमटी करेल म्हणलं, पण करणं काय होत नव्हतं. म्हणलं चला आज भाजीला पण रविवारी काय म्हणजे असं बाजारला जाणं झालं नाही. आता दुसरा रविवार आला, भाजीला पण काय नव्हतं. म्हणलं दारात पण येतात पण पालेभाज्याच येतात. मस्तपैकी बाजारी आमटीच करावं म्हणलं. संध्याकाळी मुलांना पण आवडते, मला पण आवडते, वैष्णवीला आवडते. मग कांदा चिरून घेतला बघा, खोबरं किसून घेतलं, लसूण, अद्रक, जिरे, 2 लवंगा टाकले आणि मस्त तेलाचीच कढई होती. मग तेल जे एक्स्ट्राचं काढून घेऊन त्याच कढईमध्ये मस्त असं वाटण भाजून घेतले बघा. छान लालसर होईपर्यंत कांदा वगैरे सगळं भाजून घेऊन त्याची पेस्ट केले. आणि मधला व्हिडिओ असं स्किप झाला कारण लक्षातच आलं नाही. मग नंतर मिक्सरमधनं वाटण काढून घेऊन डाळ पण मिक्सरमधनं घेऊन आपलं घरचंच काळं तिखट टाकले, थोडासा मटण मसाला टाकला आणि छान असं आमटी करून घेतले बघा. जेव्हा उकळू येऊन असं शिजवून छान थांबली ना, नंतर त्याच्यावर मस्त अशी तरी येते बघा. मग म्हणलं आता संध्याकाळच्या जेवणामध्ये आमटी, नंतर बघा हे भात आणि भाकरी असाच म्हणलं बेत करावं, दुसरं काय करावं. मग अजून जरा घट्ट वाटत होती म्हणून गरम पाणी टाकले, कारण गरम पाण्याची आमटी होते. गार पाणी ह्याच्यामध्ये चालत नाही, नाहीतर मग पाणी एकीकडं आणि मसाला वगैरे त्याचा एकीकडं होतो. म्हणून मग बघा मी आमटी उकळत ठेवले. नंतर बघा भात पण केला होता कुकरमध्ये. कुकरला डाळ भात लावलेच होते. छान अशी थंड झाली ना, मग अशी तरी आली बघा त्याच्यावर मस्त अशी. मग म्हणलं चला आता जेवायला मिस्टरांना ताट वाढायचं होतं. मग मिस्टरांना ताट वाढून घेतले बघा. त्यामध्ये ताटामध्ये मग अशी बाजारी आमटी घेतली, भाकरी आणि कांदा पण ठेवला, सोबत फरसाण पण तोंडी लावायला दिला बघा. मस्त असा जेवणाचा बेत झाला. या जेवण करायला, चॅनलला सबस्क्राईब करा.